हॅलो एव्हरीवन, माय नेम इज भूषण जैन अँड आज आपण शिकणार आहोत पॉझिटिव्ह वर्ब्स इन इंग्लिश. गाईज, असे सेंटेन्स आपण खूप वेळेस बनवतो की मी माझी कार रिपेअर केली, मी माझं जेवण बनवलं, मी माझी रूम साफ केली. परंतु जर मला असं बोलायचं असेल की मी माझी कार रिपेअर करून घेतली, मी माझं जेवण बनवून घेतलं, मी माझा मोबाईल रिपेअर करून घेतला, मी माझा मोबाईल रिचार्ज करून घेतला. सो सपोज जर मी दुसऱ्यांकडून काही काम करून घेतलं, जर असं मला बोलायचं असेल तर आपण अशा टाईपचे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बनवणार. सो हाच आपला आजचा टॉपिक आहे. अगदी सुंदर टॉपिक आहे. फक्त लक्ष देऊन बघायचं, तुम्हाला नक्की हा समजेल आणि या टाईपचे सेंटेन्सेस बनवायला घरी सुद्धा ट्राय करायचं आहे आणि इंग्लिश बोलण्यासाठी रोज प्रयत्न करायचे आहे. सो पॉझिटिव्ह वर्ब्स इन इंग्लिश, इट इज अवर टुडेज टॉपिक. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. आज फर्स्ट पेज बघूया आपण. बघा, जसं पॉझिटिव्ह वर्ब्स इन इंग्लिश. सो हे काय असतात? जसं मी बोललो की माझ्या आईने मला आंबा खाऊ दिला. सो माझ्या आईने काय करू दिलं? आंबा खाऊ दिला. माझ्या आईने काय करू दिलं? मला आंबा खाऊ दिला. सो खाऊ दिला म्हणजे खाणारा तर कोण आहे? मी आहे. बट माझ्या आईने मला परमिशन दिली. नेक्स्ट वन इज तिने मला जाऊ दिले. जाणारा कोण आहे? मी आहे. आणि जाऊ देणारे कोण आहे? तिने आहे. सो तिने मला जाऊ दिलं. माझ्या आईने माझ्याकडून सर्व भांडी घासून घेतली. आईने नाही घातली, माझ्याकडून घासून घेतली. मी माझ्या वडिलांकडून लॅपटॉप खरेदी करून घेतला. मी कोणाकडून खरेदी करून घेतला? वडिलांनी नाही दिला, खरेदी करून मी त्यांच्याकडून घेतला. सो त्यांच्याकडून हे काम मी करून घेतलं. ती मला समजवत होती. ती मला समजवत होती. तो माझ्याकडून त्याचे कपडे धुवून घेतो. तो माझ्याकडून त्याचे कपडे धुवून घेतो. सो माझ्याकडून तो काम करून घेतो. माझे बॉस माझ्याकडून सर्व काम करून घेतात. आम्ही मेकॅनिक कडून आमची गाडी दुरुस्त करून घेतली. मी त्याच्याकडून माझे केस कापून घेईल. त्याने मला गृहपाठ करण्यासाठी मदत केली. सो अशा टाईपचे सेंटेन्स कसे बनवणार आपण इंग्लिशमध्ये? याच सेंटेन्सेसला बनवण्यासाठी पॉझिटिव्ह वर्ब्सचा वापर केला जातो. सो पॉझिटिव्ह वर्ब्स म्हणजे काय असतात नेमके? सो हे आज आपण शिकणार आहोत. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. बघा, नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह वर्ब्सचा मीनिंग होतो जेव्हा कर्ता म्हणजे सब्जेक्ट स्वतः काम न करता दुसऱ्यांकडून करून घेतो, तेव्हा ही क्रियापदे वापरली जातात. ज्यावेळेस मी स्वतः काम करणार नाहीये, दुसऱ्यांकडून मला काम करून घ्यायचं आहे, अशा वेळेस या क्रियापदांचा वापर केला जातो. सो असे कोणकोणते पॉझिटिव्ह वर्ब्स आहेत ते आपण आज बघणार आहोत. सो फर्स्ट आहे लेट. लेटचा अर्थ होतो करू देणे किंवा परवानगी देणे. सेकंड आहे मेक. मेक म्हणजे काम करून घेणे. मेकचा आपण दुसरा अर्थ पण होतो, परंतु आता इथे मेकचा अर्थ बनवायचा आपल्याला काम करून घेणे. गेटचा अर्थ होतो काम करून घेणे. हॅवचा अर्थ होतो काम करून घेणे आणि हेल्पचा अर्थ होतो मदत करणे. सो हे 5 पॉझिटिव्ह वर्ब्स असतात आणि त्यांचा वापर करून आपण अशा टाईपचे सेंटेन्सेस बनवू शकतो. सो आता काय आहे परत एकदा, जर लेट असेल सो लेटचा मीनिंग होतो टू अलाउ. म्हणजे कोणत्याही गोष्टींना अलाउ करण्यासाठी, परमिशन देण्यासाठी आपण लेटचा वापर करत असतो. लेट्सचे युजेस आपण भरपूर वेळेस शिकलेले आहेत. जर नसतील माहित तर आपण समोर अजून पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शिकण्याचा प्रयत्न करू. आता मेक म्हणजे काय असतं की मेक म्हणजे टू फोर्स. जर तुम्ही फोर्स करून कोणत्या गोष्टीला करायला लावलं, कोणती गोष्ट करून घेतली आणि फोर्स करून घेतली, सो अशा वेळेस मेकचा वापर केला जातो. नाउ सेकंड थिंग इज गेट. गेट म्हणजे टू कन्व्हिन्स. जर कन्व्हिन्स करून तुम्ही कोणतं काम करून घेतलं, मेक म्हणजे फोर्स करून घेणे आणि गेटचा अर्थ होतो कन्व्हिन्स करून घेणे. हॅवचा अर्थ होतो टू असाइन. टू असाइन म्हणजे तुम्ही त्याला ते काम असाइन केलं. सपोज तुम्ही एखाद्या कार रिपेअर करणाऱ्याला पैसे दिले आणि तुम्ही त्यांना सांगितलं की हे कार आहे, ही तुला कार माझी रिपेअर करायची आहे. सो पैसे दिले, असाइन केलं आणि मग तुम्ही ते काम करून घेतलं. सो अशा वेळेस तुम्हाला हॅवचा यूज करायचा आहे. अगदी इंटरेस्टिंग टॉपिक आहे, फक्त जोडून राहायचे. नेक्स्ट आहे हेल्प. हेल्पचा अर्थ होतो मदत करणे, टू हेल्प. हेल्प केली, मदत केली हे सांगण्यासाठी आपल्याला हेल्प लावायचं आहे. परत एकदा, लेट म्हणजे टू अलाउ करणे, मेक म्हणजे फोर्स करणे, गेट म्हणजे कन्व्हिन्स करणे,
हॅवचा अर्थ होतो असाइन करणे, कोणतेही काम त्याला सोपवणे, अँड हेल्प म्हणजे मदत करणे. आता नेक्स्ट बघायचंय बघा, अजून खाली एक छोटीशी गोष्ट दिलेली आहे तुम्हाला, टू वापरायचं की नाही वापरायचं. सो जर लेट वापरत असेल तर टू वापरत नाहीत. इथे सुद्धा मेक मध्ये सुद्धा टू चा वापर केला जात नाही. गेट मध्ये टू चा वापर आपल्याला करायचा आहे. अँड टू असाइन मध्ये सुद्धा म्हणजे हॅव लावत असताना सुद्धा टू चा वापर केला जात नाही. आणि हेल्प मदत करणे याच्यासोबत तुम्ही करूही शकता आणि करूही नाही शकत, नाही करू शकत किंवा करूही शकता, दोन्हीही तुम्ही केलं तरी ते सरळ असेल, ते व्यवस्थित असेल. सो आता फॉर्म्युला बघायचा आहे. सो तुम्हाला हे 5 वर्ब समजले असतील, त्यांचे अर्थ समजले असतील. आता त्यांना यूज करून आपण कसे सेंटेन्स बनवणार हे आपण आज शिकणार आहोत. सो यासाठी फॉर्म्युला आहे. सर्वात पहिले तुम्हाला सब्जेक्ट वापरायचे. तो सब्जेक्ट तुम्हाला माहित असतील, कर्ता कोण आहेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर सीव्ही लावायचं. सीव्ही म्हणजे पॉझिटिव्ह वर्ब्स. पॉझिटिव्ह वर्ब्स या 5 पैकी कोणताही एक वर्ब यूज करायचा आहे. त्यानंतर अदर पर्सन लिहायचं आहे. अदर पर्सन म्हणजे ज्याच्याकडून तुम्ही काम करून घेणार आहात तो कोण आहे व्यक्ती, त्याचं नाव तुम्हाला इथे लावायचं आहे. आणि त्यानंतर जर टू मेन्शन असेल, टू लावलं असेल तर लावायचंय, अदरवाईज नाही लावायचं आहे. ओके. त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे अँड ऑब्जेक्ट यूज करायचा आहे. वर्बचा फर्स्ट फॉर्म तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की ते कोणतं काम तुम्ही करून घेणार आहात. सो तुम्हाला हा चार्ट समजला असल्यास लवकरात लवकर याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि हे पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, जे एक्झाम्पल्स तुम्हाला आता तयार करायचे आहे. सो फॉर्म्युला समजला असेल सर्वांना. सब्जेक्ट प्लस सीव्ही प्लस अदर पर्सन प्लस टू प्लस वर्ब फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. जसं आता फॉर एक्झाम्पल पहिला सेंटेन्स काय आहे की माझ्या आईने मला आंबा खाऊ दिला. माझ्या आईने मला आंबा खाऊ दिला. सो आता खाऊ दिला याचा अर्थ काय झालं की मला परमिशन दिली. काय करण्याची परमिशन दिली? आंबा खाण्याची परमिशन दिली, अलाउ केलं ना. सो अलाउ केलं. सो काय सेंटेन्स बनणार की सर्वात पहिले आपल्याला सब्जेक्ट बघायचंय की माझ्या आईने मला आंबा खाऊ दिला. सो माझी आई हे काय झालं? सब्जेक्ट झाला. सो माय मदर. आता सीव्ही लावायचं आपल्याला. सीव्ही साठी परमिशन दिली, पॉझिटिव्ह वर्ब लागला. सो कोणता पॉझिटिव्ह वर्ब लागणार की लेट लावायचा आहे. सो माय मदर लेट. आता अदर पर्सन कोण आहे? अदर पर्सन कोण आहे? खाऊ दिला. खाऊ दिला याचा अर्थ होतो की हा सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे. सो सिंपल पास्ट मध्ये सेकंड फॉर्म आपल्याला यूज करायचा आहे. सो लेटचा सेकंड फॉर्म लेटच होत असतो. लेट लेट लेट. सो आपण इथे जो यूज केला तो सेकंड फॉर्म आहे. आता थर्ड पर्सन म्हणजे अदर पर्सन कोण आहे की मला खाऊ दिला. कोणाला खाऊ दिला? मला खाऊ दिला. सो माय मदर लेट मी काय करू दिलं? खाऊ दिलं. ईट अ मँगो. आता मला सांगा लेट सोबत आपण टू लावणार का? टू नाही लावणार, कारण की टू चा आपण रूल बघितला की टू लेट सोबत लावलं जात नाही. सो किती सुंदर सेंटेन्स झाला की माय मदर लेट मी ईट अ मँगो. माय मदर लेट मी ईट अ मँगो. ठीक. आता नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण की तिने मला जाऊ दिले. जाणारा कोण आहे? मी आहे. परमिशन कोणी दिली की तिने दिली. सो ती काय झाली? मेन सब्जेक्ट झाली. सो सेम सेंटेन्स आपल्याला बनवायचा आहे. पहिले आपल्याला सब्जेक्ट बघायचा. आता पहिले टेन्स ओळखण्याचा प्रयत्न करायचा की हा कोणता टेन्स आहे. जाऊ दिले याचा अर्थ सिंपल पास्ट ची गोष्ट चालू आहे आणि सिंपल पास्टचा सिंपलचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सो वर्बचा सेकंड फॉर्म तुम्हाला यूज करायचा आहे. सो वर्बचा सेकंड फॉर्म काय होतो ते आपल्याला बघायचं. लेटचा फॉर्म लेटच राहणार, राईट. सो तिने म्हणजे शी. सो शी कोणाला जाऊ दिलं? मला जाऊ दिलं. आता काय लावणार आपण नंतर? पॉझिटिव्ह वर्ब. सो पॉझिटिव्ह वर्ब काय आहे? लेट मी गो. कुठे जाऊ दिलं? लिहिले का? नाही लिहिलं. सो बाकी काही लिहिण्याची गरज नाही की शी लेट मी गो. तिने मला जाऊ दिले. किती सिंपलचा सेंटेन्स हा तयार झाला. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण. आता मेक लावून आपल्याला सेंटेन्स बनवायचे, म्हणजे फोर्स करून माझ्याकडून काहीतरी काम करून घेतलं.
सो काय काम करून घेतलं की माझ्या आईने माझ्याकडून सर्व भांडी घासून घेतली. माझ्या आईने माझ्याकडून सर्व भांडी घासून घेतली. सो कोणाकडून घासून घेतली? माझ्याकडून. कोणी घासून घेतली? आईने घासून घेतली. सो काय सेंटेन्स बनणार की माय मदर. सब्जेक्ट आहे माय मदर. आता मेक लावायचं. घेतली. घेतली म्हणजे सिंपल पास्ट आहे. सो सिंपल पास्ट मध्ये काय लागत असतं? वर्बचा सेकंड फॉर्म. सो सेकंड फॉर्म इज मेड. सेकंड फॉर्म इज मेड. सो माझ्या आईने माझ्याकडून कोणाकडून घेतली? आता अदर पर्सन कोण आहे की मी. सो माय मदर मेड मी. वर्ब काय लावणार तुम्ही? घासून घेणे की वॉश. वर्बचा फर्स्ट फॉर्म लावायचे. तर मेक सोबत टू लागत असतं का की टू नाही लागत. सो टू लागत नाही त्यामुळे आपण इथे लावलेलं नाही. सो वॉश सर्व भांडी. ऑल द डिशेस. ऑल द डिशेस. सो नक्कीच तुम्हाला समजत असेल की अशा टाइपचे सेंटेन्स आपण कसे बनवणार. त्यानंतर बघायचं नेक्स्ट सेंटेन्स. माय बघा फर्स्ट काय काय झाला सेंटेन्स? माय मदर मेड मी वॉश ऑल द डिशेस. घेतलं म्हणून आपण इथे मेडचा मेड हा सेकंड फॉर्म यूज केलेला आहे. तर नेक्स्ट मी माझ्या वडिलांकडून लॅपटॉप खरेदी करून घेतला. आता खरेदी करून घेतला याचा अर्थ पप्पांना तुम्ही फोर्स केला नाही बट कन्व्हिन्स करून घेतला. जर फोर्स केला असेल तर मेक लावू शकता आणि कन्व्हिन्स करून घेतला असेल तर गेटचा तुम्हाला वापर करायचा आहे. सो काय म्हटलं? घेतला याचा अर्थ परत एकदा सिंपल पास्ट टेन्स आहे. सेकंड फॉर्मचा यूज करायचा आहे आणि सेकंड फॉर्म काय होतो? गेटचा गॉट होत असतो. सो आय सब्जेक्ट आहे मी वडिलांकडून हे काम करून घेतलं. सो आय पॉझिटिव्ह वर्ब लावायचा आहे. पॉझिटिव्ह वर्ब आहे गॉट. आय गॉट कोणाकडून? माझ्या फादर कडून. सो माय फादर. आय गॉट माय फादर. आता टू लागेल का की गेट सोबत आपण बघितलं की टू चा वापर आपण करत असतो. सो आय गॉट माय फादर टू बाय लॅपटॉप. बाय अ लॅपटॉप. सो तुम्हाला नक्की समजलं असेल काय सांगितलं? बाय इज अ फर्स्ट फॉर्म. त्यानंतर आपण काय लावलं? फर्स्ट फॉर्म नंतर ऑब्जेक्टचा वापर केलेला आहे. सो आय गॉट माय फादर टू बाय अ लॅपटॉप. इट्स व्हेरी इझी गाइस. नाउ नेक्स्ट. आता गेटचं समजल्यानंतर परत एकदा ती मला समजवत होती. ती मला समजवत होती. सो तुम्हाला टेन्स पहिले फाइंड करता आला पाहिजे की हा कोणता टेन्स आहे. सो समजवत होती याचा अर्थ आहे की इट्स अ पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि पास्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे वॉज वर प्लस आयएनजी. सो वॉज वर प्लस आयएनजी तुम्हाला लावता आलं पाहिजे. मेक सोबत तुम्हाला लावायचं आहे. सो कोण समजवत होतं? सो पहिले सब्जेक्ट बघायचंय की शी. ती समजवत होती. कोणाला समजवत होती? मला समजवत होती. सो समजवत होती या अगोदर तुम्हाला वॉज प्लस आयएनजी लावता आलं पाहिजे. सो वॉज लावणार. सो शी वॉज. मेकचं काय होणार? मेकिंग. शी वॉज मेकिंग. कोणाला? मला. मी समजवणे. आता अंडरस्टँड. समजवण्याला काय म्हणतात? अंडरस्टँड. सो तुम्हाला काय समजत असेल अशा टाइपचे सेंटेन्स आपण बनवत असतो. शी वॉज मेकिंग मी अंडरस्टँड. ती मला समजवत होती. ओके. सो असं हे समजलं असेलच. आता नेक्स्ट स्लाइड वरती बघूया. अजून काही असे एक्झाम्पल्स आहेत जे आपल्याला आज बघायचे आहेत. सो बघा काय सांगितलंय ते परत एकदा. सब्जेक्ट प्लस सीवी प्लस अदर पर्सन. इफ टू इज मेन्शन्ड सो देन यू कॅन यूज इट. वर्ब फर्स्ट फॉर्म अँड ऑब्जेक्टचा वापर करायचा आहे. तो माझ्याकडून त्याचे कपडे धुवून घेतो. जर कन्व्हिन्स करून घेत असेल सो गेट लावायचं आहे. जर तुम्हाला तो फोर्स करून घेत असेल तर मेकचा यूज तुम्ही करू शकता. सो ते कोण आहे? सब्जेक्ट. सब्जेक्ट आहे तो. तोचा अर्थ होतो म्हणजे ही. वर्ब काय लावायचा आपल्याला? पॉझिटिव्ह वर्ब गेट लावायचा आहे. घेतो. सो घेतो म्हणजे गाइस इट इज अ सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचा हा सेंटेन्स आहे. रेग्युलर ऍक्शनचा हा सेंटेन्स आहे. सो ही ग्रुप मध्ये गेटचा आपण गेट्स करत असतो. वर्ब सोबत यस और ईएस लावत असतो. सो काय सेंटेन्स बनणार? ही गेट्स. वर्ब झाला. त्यानंतर अदर पर्सन. अदर पर्सन कोण आहे? माझ्याकडून. ही गेट्स मी. आता गेट सोबत आपण टू चा वापर करत असतो.
सो ही गेट्स मी टू कपडे धुवून घेतो. काय करून घेतो? वॉश ऑल द क्लोथ्स. वॉश ऑल द क्लोथ्स किंवा त्याचे कपडे धुवून घेतो. सो वॉश क्लोथ्स. वॉश क्लोथ्स अशा प्रकारे आपण हा सेंटेन्स बनवू शकतो की ही गेट्स मी टू वॉश द क्लोथ्स. वॉश क्लोथ्स किंवा वॉश द क्लोथ्स दोन्ही तुम्ही बोलू शकता. त्यानंतर आहे माझे बॉस माझ्याकडून सर्व काम करून घेतात. माझे बॉस माझ्याकडून सर्व काम करून घेतात. सो करून घेतात याचा अर्थ आहे केलं हे सांगितलेलं नाही. इट्स अ रेग्युलर ऍक्शन. सो रेग्युलर ऍक्शन साठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करत असतो. सो सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म तुम्हाला वापरायचा आहे. सो वर्ब फर्स्ट फॉर्म यूज करण्यासाठी माझा बॉस इट इज अ सिंग्युलर पर्सन. सो माय बॉस इट इज अ सब्जेक्ट. हा सब्जेक्ट झाला. काय करून घेतात? माझ्याकडून सर्व काम करून घेतात. सो गेट्स सेम आहे जसं आपण वरती बनवलेलं आहे. ही माय बॉस गेट्स मी टू लागतं का? की लागतं. गेट्स मी टू करून घेतात. करण्यासाठी आपण डू चा वापर करत असतो. सो माय बॉस गेट्स मी टू डू ऑल वर्क. माय बॉस गेट्स मी टू डू ऑल वर्क. माझ्याकडून सर्व काम करून घेतात. आता नेक्स्ट सेंटेन्स आपल्याला बघायचं आहे. आम्ही मेकॅनिक कडून आमची गाडी दुरुस्त करून घेतली. सो दुरुस्त करून आम्ही मेकॅनिक कडून घेतली, आम्ही नाही केली. सो दुसऱ्यांकडून करून घेतली मीन्स कन्व्हिन्स करून घेतली. सो घेतली याचा अर्थ इट इज अ सिंपल पास्ट टेन्स. पास्ट टेन्स असेल तर सेकंड फॉर्मचा तुम्हाला वापर करायचा आहे. सो आम्ही म्हणजे वी काय केलं? आम्ही वी गॉट कोणाकडून? अदर पर्सन कोण आहे? मेकॅनिक. वी गॉट मेकॅनिक काय करून घेतलं? आम्ही गाडी रिपेअर करून घेतली. दुरुस्त करून म्हणजे रिपेअर करून घेतली. सो वी गॉट मेकॅनिक रिपेअर आवर कार. वी गॉट मेकॅनिक टू रिपेअर आवर कार. गेट सोबत आपण टू चा वापर करत असतो. सो टू तुम्हाला यूज करायचे. त्यानंतर त्याने मला गृहपाठ करण्यासाठी मदत केली. त्याने मला मदत केली. कोणी केली? त्याने केली. मला मदत केली. सो मदत करण्यासाठी आपण काय लावतो? हेल्पचा यूज करत असतो. केली याचा अर्थ पास्ट आहे. सो पास्ट मध्ये सेकंड फॉर्म लावतात. सो हेल्प लावायचा आहे. हेल्पचा सेकंड फॉर्म हेल्प असतो. सो ही हेल्प मी हेल्प. आता हेल्प सोबत टू वापरू शकतो का? की टू वापरू शकतो, नाही वापरलं तरी चालतं. दोन्हीही गोष्टी चालतात. सो ही हेल्प मी टू डू द होमवर्क. सो इट इज ऑल्सो करेक्ट. जर तुम्ही टू नाही लावलं तरी सुद्धा हे करेक्ट आहे की ही हेल्प मी टू डू द होमवर्क. सो थोडासा मोठा व्हिडिओ होईल परंतु समजण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर हा विषय आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स आपल्याला बघायचा आहे. आता बघा एक काही नवीन गोष्ट आता आपण थोडीशी शिकणार आहोत. सो एक फॉर्म्युला तुम्हाला समजला असेलच, परंतु गेट हा एक असा वर्ब आहे की याचे दोन टाइप मध्ये आपण सेंटेन्सेस बनवू शकतो. सो ते दोन टाइप्स कोणते आहेत ते आता आपल्याला अजून बघायचं आहे. या फर्स्ट फॉर्म्युला नुसार आपण सेंटेन्स बनवले की सब्जेक्ट प्लस सीबी प्लस अदर पर्सन टू प्लस वी वर्ब फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. परंतु जर आता गेटचे सेंटेन्सेस आपण यामध्ये सुद्धा बनवू शकतो आणि हा सेकंड जो फॉर्म्युला दिला आहे तो त्या फॉर्म्युलामध्ये सुद्धा तुम्ही गेटचे सेंटेन्सेस बनवू शकता. सो काय आहे तो फॉर्म्युला? सब्जेक्ट नंतर वर्ब गेट यूज करायचा आहे. गेट नंतर डायरेक्टली ऑब्जेक्ट वापरायचा आहे. ऑब्जेक्ट नंतर वर्बचा थर्ड फॉर्म अँड देन बाय प्लस अदर पर्सन. म्हणजे सेम सेंटेन्स दोन वेने तुम्ही बनवू शकता. सो कोणता तो वे आहे जसं आपण सेंटेन्स बघूया आणि मग तुम्ही अंडरस्टँड करू शकता. सो फर्स्ट आहे मी आज माझे केस कापून घेईल. सो बघा जर तुम्हाला तिथे मेन्शन केलं असेल की मी कोणाकडून काम करून घेणार आहे. सो जर कोणाकडून काम करून घेणार आहे जर मेन्शन असेल तरच तुम्हाला हा फर्स्ट फॉर्म्युला यूज करायचा आहे.
आणि जर मेन्शन नसेल तर तुम्हाला हा सेकंड फॉर्म्युला यूज करायचा आहे, आणि मेन्शन असेल तर सेकंड आणि फर्स्ट दोन्हीही तुम्ही यूज करू शकता. बट जर तुम्हाला सांगितलेलं नाही की मी कोणाकडून हे काम करून घेईल, मी आज माझे केस कट करून घेईल, पण कोणाकडून घेईल, इट इज नॉट मेन्शन हिअर. सो कसे बनवणार अशा टाइपचे सेंटेन्स? सो अशा टाइपचे सेंटेन्स बनवण्यासाठी मला गेटचा वापर करायचा आहे, आणि गेट सोबत हा सेकंड फॉर्म्युला तुम्हाला फक्त यूज करायचा आहे. जसं फॉर एक्झाम्पल इथे सुद्धा तुम्हाला सब्जेक्ट पहिले बघायचा आहे. सब्जेक्ट आहे आय, आय नंतर गेटचा यूज करायचा आहे. त्यासाठी अगोदर घेईल, घेईल हा कोणता टेन्स आहे की फ्युचर टेन्स आहे. सिंपल फ्युचर मध्ये विल प्लस V1 चा आपण वापर करत असतो. सो विल प्लस V1 लावायचं आहे. सो आय विल गेट, गेट आपण लावलं आय विल गेट. आता ऑब्जेक्ट लावायचं आहे. ऑब्जेक्ट काय आहे इथे की हेअर कट, कोणाचं माझं लिहिलेलं आहे. सो आय विल गेट माय हेअर. वर्बचा फर्स्ट फॉर्म कोणता आहे, तर फर्स्ट फॉर्म लावायचा. वर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा आहे. सो थर्ड फॉर्म कट 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 हा कटचा थर्ड फॉर्मच असतो. सो आय विल गेट माय हेअर कट आज, आज म्हणजे टुडे. आय विल गेट माय हेअर कट टुडे. सो तुम्हाला समजलं असेलच. जर इथे कोणाकडून करून घेईल अदर पर्सन दिलेला नसेल, सो अशा वेळेस तुम्ही अशा टाइपचे सेंटेन्स बनवू शकता. सो किती इंटरेस्टिंग सेंटेन्स बनला की आय विल गेट माय हेअर कट टुडे. ओके. आणि जर मेन्शन केलेलं असेल की मी कोणाकडून करून घेईल, सपोज मी लिहिलं की मी त्याच्याकडून करून घेईल, आज मी माझे हेअर कट त्याच्याकडून करून घेईल, मी आज माझे केस त्याच्याकडून कापून घेईल. सो कापून घेईल म्हटल्यानंतर सो आय विल गेट माय हेअर कट टुडे बाय अदर पर्सन लावायचं आहे हिम, बाय हिम. आणि जर मेन्शन नसेल तर मग हे काढून टाकायचं आहे आणि फक्त एवढाच सेंटेन्स तुम्हाला बनवायचा आहे. सो नेक्स्ट बघा, तो सर्व काही करून घेतो. तो स्वतःच्या हाताने काहीच काम करत नाही, सगळं काम तो दुसऱ्यांकडून करून घेत असतो. सो अशा वेळेस कसे सेंटेन्स बनतो की तो सेम सेकंड फॉर्म्युला मध्ये बनवायचा आहे. कोणाकडून करून घेतो त्याचं मेन्शन केलेलं नाही आहे. आणि घेतो याचा अर्थ आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट तुम्हाला यूज करायचा आहे. सो वर्बचा सेकंड फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे. सो ही गेट म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म काय होतो गेट, आणि ही ग्रुप मध्ये असल्यामुळे इथे काय लावायचं तुम्हाला यस लावायचं. ही गेट्स, ही गेट्स. आता त्यानंतर काय आहे ऑब्जेक्ट. सो सर्व काही, सर्व काहीला काय म्हणतो आपण एव्हरीथिंग. एव्हरीथिंग करून घेण्यालाच आपण डू लावत असतो. सो डू डिड डन. एव्हरीथिंग डन बाय एव्हरीथिंग डन. सो डन तिथपर्यंत बनवायचं आहे, कारण की कोणाकडून करून घेतो हे सांगितलेलं नाही. इट इज नॉट मेन्शन. सो ही गेट्स एव्हरीथिंग डन. तो सर्व काही करून घेतो. सो किती सुंदर सेंटेन्स बनला. आणि कोणाकडून करून घेतो जर हे मेन्शन केलेलं असेल सो मग त्याचं नाव लिहायचं आहे की बाय हिज, बाय हिज मदर, बाय हिज मदर. मदर कडून त्याच्या करून घेतो. सो अशा वेळेस मदरचा यूज करायचा आहे. आम्ही आमचे नवीन घर बांधून घेऊ. आम्ही आमचे नवीन घर बांधून घेऊ. बांधून घेऊ याचा अर्थ फ्युचर मध्ये करून घेऊ, पण कोणाकडून करून घेऊ अशा वेळेस हे मेन्शन केलेलं नाहीये. सो अशा वेळेस तुम्हाला सेकंड फॉर्म्युला मध्ये सेंटेन्स बनवायचा आहे. सो काय बनेल सेंटेन्स की आम्ही, आम्ही म्हणजे वी. आता घेऊ याचा अर्थ फ्युचर आहे. सो वी विल गेट, वी विल गेट. कोणाकडून करून घेऊ काय लिहिलेलं नाही. सो डायरेक्टली ऑब्जेक्टचा यूज करायचा आहे की आमचे नवीन घर, आवर न्यू हाऊस, वी विल गेट अवर न्यू हाऊस. बांधून घेण्याला आपण बिल्ड म्हणत असतो, आणि बिल्डचा थर्ड फॉर्म काय असतो, बिल्डचा थर्ड फॉर्म तुम्हाला यूज करायचा आहे बिल्ड. सो BUILT बिल्ड. वी विल गेट अवर न्यू हाऊस बिल्ड. सो किती सुंदर सेंटेन्स झाला की आम्ही आमचे नवीन घर बांधून घेऊ.
हे फ्युचर मधला हा सेंटेन्स आहे. सो समजलं असेलच. तर नेक्स्ट स्लाइड बघायचंय. नेक्स्ट स्लाइड मध्ये पण काय सांगितलं, मी त्याच्याकडून माझे केस कापून घेईल. मी माझे केस त्याच्याकडून कापून घेईल. आता इथे मेन्शन केलेलं आहे की मी कोणाकडून करून घेईल. सो त्याच्याकडून करून घेणार आहे. सो याचा अर्थ हा सेंटेन्स तुम्ही दोन्ही फॉर्म्युलांमध्ये बनवू शकता. सो आपण पहिला फॉर्म्युला यूज करूया की पहिले या फॉर्म्युलानुसार आपल्याला बनवायचं आहे. सो काय बनणार सेंटेन्स. सो बघा फर्स्ट काय बनणार, सब्जेक्ट काय आहे मी म्हणजे आय. करून घेईल, करून घेईल याचा अर्थ फ्युचर आहे. सो आय विल गेट काय करून घेईल, माझे केस कापून घेईल. आय विल गेट माय हेअर कट. थर्ड फॉर्म सुद्धा काय होतो, कटच होत असतो. आय विल गेट माय हेअर कट बाय हिम. आय विल गेट माय हेअर कट बाय हिम, की मी त्याच्याकडून माझे केस कापून घेईल. आता आपल्याला फर्स्ट फॉर्म्युलानुसार बनवायचं आहे. तर तीन गोष्टी आपण शिकलो होतो, मेक, गेट आणि हॅव. सो मेक, गेट आणि हॅव नुसार आपल्याला सेंटेन्स बनवायचे असतील. सो कसे बनवणार आपण. सो अगदी सिंपल आहे बघा. सब्जेक्ट नंतर सीवी लावायचं आहे. तर जर फोर्सफुली करून घेणार असेल सो मेक लावू शकता. कन्व्हिन्स करून घेणार असाल तर गेट लावू शकता. आणि जर तुम्ही असाइन करून घेणार असाल तर हॅव चा यूज तुम्ही करू शकता. सो काय बनणार सेंटेन्स की आय विल. आता सपोज मी कन्व्हिन्स करून घेणार आहे. सो आय विल गेट कोणाकडून करून घेणार आहे, हिम. सो आय विल गेट हिम. हिम नंतर काय लावायचं तुम्हाला, टू चा वापर करायचा. आय विल गेट हिम टू वर्बचा फर्स्ट फॉर्म लावायचा आहे. कट माय हेअर. ओके, आय विल गेट हिम टू कट माय हेअर. अगदी सिंपल आहे. आता सपोज मी त्याला असाइन केलं, मी तुला पैसे दिले, पैसे देऊन तुमच्याकडून हे काम करून घेणार आहे. सो मी हे काम त्यांना असाइन केलेलं आहे. सो अशा वेळेस काय लागणार, अशा वेळेस हॅव चा यूज करायचा आहे. सो हॅव मध्ये काय कसा सेंटेन्स बनणार की आय विल गेटच्या जागी फक्त हॅव लावायचं. हॅव हिम. टू लागतं का, टू लागत नाही. सो आय विल हॅव हिम कट माय हेअर. नक्की समजलं असेल. फोर्सफुली केलं असेल तर हॅव काढून फक्त मेक तुम्हाला यूज करायचा आहे. हॅव नंतर जर तुम्हाला प्रोनाउन आले तर समजून जायचे की हे दुसऱ्यांकडून काम करून घेतलेलं आहे. अशा सेंटेन्सेस मध्ये कन्फ्युजन होत असतं. सो तीन चार प्रकारे आपण हा सेंटेन्स बनवू शकतो. हे तिन्ही वेज करेक्ट आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, मी हे काम उद्या करून घेईल. आता इथे मेन्शन केलेलं नाही मी कोणाकडून करून घेणार आहे. सो मी उद्या करून घेईल याचा अर्थ काय झाला की इट इज अ फ्युचर टेन्स. हा फ्युचर टेन्स आहे. मी कोणाकडून करून घेईल सांगितलेलं नाही. सो काय बनणार की फक्त सेकंड फॉर्म्युला मध्ये सेंटेन्स हा बनणार. सो काय बनणार सेंटेन्स की आय विल. घेईल याचा अर्थ फ्युचर आहे. ओके, आय विल गेट दिस. गेट कोणतं काम, हे काम. सो ऑब्जेक्ट काय आहे, आय विल गेट दिस वर्क. आय विल गेट दिस वर्क. करून घेण्याला डू, डीड, डन. सो डन चा वापर आपल्याला करायचा आहे. थर्ड फॉर्म आहे डन. आय विल गेट दिस वर्क डन. किंवा उद्या करून घेईल. सो बाय टुमारो. बाय टुमारो. सो किती इंटरेस्टिंग सेंटेन्स बनला की आय विल गेट दिस वर्क डन बाय टुमारो. अशा टाइपचे सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. आणि जर सपोज तुम्हाला इथे दिलेलं असेल की मी त्यांच्याकडून करून घेईल, कोणाकडून करून घेईल, सो दोन्ही फॉर्म्युलांमध्ये तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. अशा प्रकारे आपण नवीन गोष्ट आज शिकलो. पॉझिटिव्ह वर्ब्स तुम्हाला समजले असतीलच. अशा प्रकारचे सेंटेन्सेस तुम्ही सुद्धा नक्की घरी बनवायला ट्राय करायचं आहे. आणि काही अडचण आली तरी तुम्ही मला मेसेज करून कळवू शकता. I am from Inspiring English Academy and we have been training since 2003. सो जर तुम्हाला स्पोकन इंग्लिशच्या नवीन बॅचेस जॉईन करायचे असतील, आपल्या बॅचेस सुरू झालेले आहेत. सो नक्की आम्हाला डीएम करा, कमेंट मध्ये मेसेज करा, लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि हेल्पफुल वाटला असेल तर.